चाखून बघ थोडं ओठानी तोठानी लाडाचं शेठ तुम्ही खाली राया मी तुमची लाडाची शेठानी शेठानी. तर मित्रांनो, जरा न कॉल तर आपण डायरेक्ट आहे ती व्हिडिओ एडिटिंगला चालू करूया. आणि त्याआधी आपल्या चॅनलवरती कोण पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करून टाका, कारण का अशाच प्रकारे या चॅनलवरती तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल तुम्हाला शिकायला भेटतील. आणि या व्हिडिओचं मटेरियल ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला इथे कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपण CapCutच्या मेन इंटरफेसवरती आल्या. न्यू प्रिसेटवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं आपल्या व्हिडिओजवरती क्लिक करून बिटमार्क व्हिडिओ आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला असा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. दिसल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मटेरियल 4 अंकी पासवर्ड आहे कुठे बोलून सांगितलं जाईल. ओके, तर जरा न स्किप करता व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ कसा वाटले सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. इथं तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं मी एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केलं. जसे तुम्हाला बीट मी दिले लावून तसे तुम्ही काय करायचं आहे, इथे बघू शकता व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं तर बीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहिले तुम्हाला बीट बघू शकता इथं काय करायचं आहे, तुम्हाला इथं आकडे चेंज होताना दिसणार आहेत. तसे तुम्ही काय करायचं आहे इथं बघू शकता. तर इथं बघू शकता इथं बीट चेंज झालेलं आहे आपली. तर ॲड बीट आपण केलं आहे. परत तुम्हाला यायचं आहे 3 सेकंदावरती. इथं बघू शकता 3 सेकंदावरती इथे यायचं आहे. ॲड बीट केलं आहे. ॲड बीट केल्यानंतर बघू शकता एक 12 बीटच दिलेले आहेत मी तयार करून तुम्हाला. ओके, तर इथं बघू शकता आपण 4ला दिलेलं आहे. परत 4 बीट दिल्यानंतर इथं आपण इथे 5वी बीट दिलेलं आहे. 5वी बीट दिल्यानंतर बघू शकता इथं अशा प्रकारे 6वी पण दिलेलं आहे. परत आपण 7वी बीट आपण इथे दिलेलं आहे. ओके, तर इथं बघू शकता अशा प्रकारे. तर अजूनही कोण सबस्क्राईब केलं असं करून टाका. 8वी पण दिलं आहे. तर आपण इथं बघू शकता. तर इथं अशा प्रकारे तर आपली 9वीत आहे बघू शकता. 9वी बीट इथं आपण दिलेलं आहे. 9 आणि इथं आपण पुढे थोडं येऊया. ओके, तर इथं 10 दिलेलं आहे. इथं 11 दिलेलं आहे. आता 11 बीट दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. जे तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये प्रोव्हाइड केलं असणार आहे. ते फोटो तुम्ही इथे सेट करून घ्यायचे अशा प्रकारे. ॲड केल्यानंतर तुम्हाला हा बीटमार्कचा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा. आता याचं काम झालेलं आहे. या फोटोला असं झूम करायचं दोन्ही बोटाने. दोन्ही बोटाने झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं आपली जी इथं सेकंड बीट असणार आहे, इथं बघू शकता बरोबर तुम्हाला इथं बघू शकता 7 पॉईंटपाशी इथं 10 फेस दिसत असेल तिथंवर तुम्ही हा इमेज सेट करून घ्यायचा आहे. आणि याला अशा प्रकारे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर इथं थोडं लोगो दिसेल मागचा डिलीट करून टाका. परत तुम्हाला याचे पुढं आल्यानंतर बघू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, इथं आपण आता फोटो हा डिलीट मारलेला आहे. आणि तुम्ही इथं काय करू शकता, मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे हावाला. तर तुम्ही डायरेक्ट हावाला व्हिडिओ देखील ॲड करू शकता. याचं साऊंड असं इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं साऊंड म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नंतर ॲड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी सगळं साऊंड मी कमी केलेलं आहे. आणि इथं काय केलेलं आहे बघू शकता. इथं आपण काय करायचं आहे, व्हिडिओला अशावर प्लेस्ट करून घ्यायचं आणि इथं तुम्ही अशाप्रकारे रिप्लेस फोटो करून घ्यायचा. एकदम सिम्पलपणे अशाप्रकारे तुम्ही इथं बघू शकता. फोटोजवरती क्लिक केलं, रिप्लेस करून घेतलेलं. ओके, रिप्लेस केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता जसे तुम्हाला माहीत असेल जसे बीट असणार आहेत तसे आपण इथं काय करायचं आहे, कट करून घ्यायचे फोटोजने. तर मी पटापट फोटो अशाप्रकारे कट करून घेतो. तर बघू शकता मी अशाप्रकारे आपला फोटो इथे कट करून घेतो. ओके, तर इथं कट करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला तशी इथं हा व्हिडिओ देखील प्लेस्ट करून घ्यायचा आहे. जिथं आपण आता बीट दिले तिथं हा व्हिडिओ देखील प्लेस्ट मारून द्यायचा आहे. ओके, तर बघू शकता आपण इथं व्हिडिओ देखील प्लेस्ट मारलेला आहे. ओके, तर मारल्यानंतर बघू शकता मारल्यानंतर आता तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये PNG भेटून जाईल. ओके, तर आता काय करायचं तुम्हाला, इथं बीट राहिले बघा आपले. ओके, तर बरोबर आहे. तर काय अडचण नाही, ते बीट दिले. तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केलं तर तुमच्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा PNG प्रोव्हाइड केला असणार आहे हवाला. तर तुम्ही ते सेट करून घ्यायचे. इथंवर बघू शकता, इथं
इथं तुम्हाला एक पॉईंटपासून पहिले 2 फोटो सोडायचे, तिथं बघू शकता. इथं अशा परत ठेवायचं आपल्याला PNG. ओके. पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला कुठला हा वाला PNG इथे सेट करून घ्यायचा आहे. ओके. थोडंसं दोन्ही बटन झूम करून इथं कुठे सेट करून घ्या. शेवटपर्यंत याची लेंथ घ्या वाढवून. इथं लेंथ वाढवून घेतल्यानंतर त्याच्यावर आपला व्हिडिओ दिसून जाईल. आता आपल्याला या फोटोजने इफेक्ट लावायचे, बघू शकता. मी VPN कनेक्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. VPN वगैरे कनेक्ट करून घेतल्यानंतर पहिले 2 फोटो सोडायचे. पहिले 2 फोटो सोडल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं इफेक्ट माझा हे झालेलं आहे, तिथं मी इफेक्ट माझा लागलेला नाही. तर तुम्ही काय करायचं, इथे पेंडुलम मोड नावाचा इफेक्ट लावायचा आहे आणि इथं पुढच्या फोटोला पेंडुलम 2 लावायचा आहे कॉम्पोज ऑप्शनवरती. परत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, पेंडुलम 1 लावायचा आहे. ओके. आता इथं मी 2 लावलेलं आहे, 1 लावायचा आहे. मग गडबडीत इफेक्ट मी हा लावलेला आहे. तर पुन्हा यायचं बघू शकता, इथं कोणता इफेक्ट नाही. इथं व्हिडिओ इफेक्ट आहे, इथं देखील व्हिडिओ इफेक्ट आहे. इथं आपला आहे तो, इथं बघू शकता. ॲनिमेशनवरती क्लिक करायचा, इथे इफेक्ट आहे. इंच ऑप्शनमध्ये ओपन जो नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा यायचं आहे हवाला, हा देखील तुम्हाला इथं बघू शकता भेटून जाईल. ओके. इंच ऑप्शनमध्ये इथे भेटल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, आता इथं व्हिडिओ भेटल्या आपल्या व्हिडिओला इथं पहिला हा मोठा सोडायचा आहे. परंतु दुसरा यायचं इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कोणताही इथं इफेक्ट नाही. पुढे यायचं आहे. पुढे यायला तर इथं काय बघू शकता, इथं देखील इफेक्ट नाही. बरोबर तुम्हाला यायचं आहे. आता बघू शकता इथं 17 पॉईंटपाशी कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम मोन जो नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. पुढच्या बोटला पेंडुलम 2 लावायचा आहे. ओके. लावल्यानंतर बघू शकता इथं आता ॲनिमेशन आपलं कंप्लीट झालं आहे. व्हिडिओ इफेक्ट बघायचे आहेत. इफेक्टवरती क्लिक करून पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. जो रील्स जो नावाचा आहे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगवरती भेटून जाईल. ओके. तर तुम्हाला अशा पर लावून घ्यायचं आहे. ओके. इथं 2 फोटो मध्ये ठेवायचे. पुन्हा तुम्हाला यायचं इथं शेवटच्या याला आल्यानंतर बघू शकता ब्लिंक ओपन जो नावाचा इफेक्ट आहे तो एका बीटमध्ये इफेक्ट सेट करायचा आहे. आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे 2000 टाकून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथं देखील आहे, तर मला बघू शकता हा इफेक्ट आहे ब्लिंकचा. तर तुम्ही इथे एवढाच बीटमध्ये ठेवायचे. पुन्हा तुम्हाला यायचं आहे आपल्या इथे, तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून कलर लाईटवरती क्लिक करून हा तुम्हाला इफेक्ट भेटून जाईल. ओके. तर जसं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तसं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचं, बटरफ्लाय पुन्हा यायचं आहे, तुम्हाला भेटून जाईल. ओके. तर आता ॲड करून घ्यायच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथं रेझोल्यूशन बघू शकता 10 पिक्सेल ठेवायचे आणि तुम्हाला बिटर वगैरे काय असेल ते तुम्ही इथं बघू शकता. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ. तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.